आज आपण मराठीमध्ये त्रिकोणमितीमध्ये रेशो कसे बनवायचे ते आपल्याला बघायचे आहेत। एकदम सुंदर आणि पटापट आपण कॉलम परीक्षेला बनवायचे, त्यामुळे आपल्याला उन्नत कोन आणि अवनत कोनाची गणित लवकरात लवकर येतील। पहिलं कसं काय लिहायचं आपलं ठरलेलं आहे, काय साइन कॉस टॅन, साइन कॉस टॅन, बाकी थिटा थिटा थिटा, साइन कॉस टॅन हे तीन गुणोत्तर असतात। इथं लिहायचं असतो 0 30 45 60 90 डिग्री 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 डिग्री, म्हणजे 0 30 45 60 90 असं लाईन लिहायचं। नंतर बघूया कॉलम कसे बनवायचे। 0 1 0 0 1 0, मग इकडचा कॉलम पण बनवून टाकायचा 1 0 नॉट डिफाईन, म्हणजे किंमत माहीत नाही। समजला, इथे 0 1 0, इथे उलट आहे 1 0 माहीत नाही किंमत, ही किंमत लिहूया। हा तीन किमती आपल्याला पाठ कराव्या लागतात। 1/2 1/2 वर्गमुळात 3/2, ही किंमत इथे लिहायची, ही किंमत इथे लिहा आणि ही किंमत इथे लिहून टाकूया आपण। काय येणार ती किंमत, ही किंमत येणार इथे अशी आहे, ते इथे लिहून टाका। ही किंमत इथे आहे, ते इकडे लिहून टाका आणि मधली किंमत मध्ये लिहून टाका, मधली किंमत मध्ये। झालं, कॉसची व्हॅल्यू झाली। कॉस 0 1 आहे, कॉस थिटा 30 आहे, वर्गमुळात 3/2 आहे, कॉस 45 आहे 1/2 आहे, कॉस 60 आहे 1/2 आहे, कॉस 90 आहे 0 आहे। चला, ह्या पण व्हॅल्यू संपल्या। आता फक्त एक कॉलम आपल्याला बघायचं आहे, ते कसं येणार बघूया। एक कॉलम वरच्या किंमती लिहायच्या। इकडची वरची किंमत किती आहे, इकडची वरची किंमत 1 आणि इकडची किंमत आहे वर्गमुळात 3। झालं, ही किंमत बनली 1 1, म्हणजे एकच असतो। 1/1 काय लिहिणार, इकडं वरती काय वर्गमुळात 3 आणि इकडचं काय असतं 1, काही नाही म्हणजे कोण असतो 1 असतो। बघा 1 आपण सगळ्या ठिकाणी मानतो। हे झालेले आहे साइन कॉस टॅनची काय आलेली किंमत झालेली आहे। साइनवरून कॉसेकची किंमत कशी लिहायची, त्याला उलट लिहायची। कॉसेकला 0 असेल तर आपल्याला काय लिहायचं, 0 असेल तर काय लिहायचं आपल्याला, काय लिहायचं आपल्याला 0 असेल तर नॉट डिफाईन। ह्याला काय लिहायचं, कॉसेक पाहिजे असेल तर कॉसेक थिटा, साइनच्या अपोजिट कॉसेक असतो। मग ह्याला काय लिहायचं 2/1, ह्याला काय लिहायचं वर्गमुळात 2/1, ह्याला काय लिहिणार 2/3 उलट, सगळ्या किमती उलट। आणि 1चा उलट काही नसतं, 1ला एकच लिहायचं, एकच बस। कॉसचा काय असतं सेक असतं, सेक तर 1 तर एकच लिहायचं। ह्याला मात्र काय करायचं उलट करायचं 2 वर्गमुळात 3, ह्याला काय करायचं उलट करायचं वर्गमुळात 2/1, 1 आपण मानतो त्यामुळे 1 काय लिहायचं, ह्याला लिहायचं अरे वर्गमुळात 2 लिहायचं, ह्याला पण उलट करून टाका 2 लिहा। 0 असेल तर काय लिहायचं नॉट डिफाईन, म्हणजे किंमत माहीत नाही, 0 आला लिहून टाका नाही। नंतर टॅनच्या अपोजिट कोण असतो कॉट थिटा, आणि मग ह्याला काय करा उलट वर्गमुळात 3, उलट वर्गमुळात 3, ह्याचं काय होणार एकच राहणार। हे कसं होणार, ह्याच्या खाली कोण नाही म्हणजे 1 असतो, मग ह्याला काय करायला लागेल 1/3 आणि नॉट डिफाईनला काय लागतो 0। झाले, कॉसेक म्हणजे साईनच्या सर्व किमती उलट, कॉस सगळ्या किमती सेक काय करतो उलट करून टाकतो, आणि कॉट काय करतो टॅनला काय करतो सर्व उलट किमती करतो बस। पण मुख्य गुणोत्तर आपले कुठले असतात साइन कॉस टॅन, त्यांना गणित आपले सुटू शकतात, उन्नत कोन अवनत कोनाची गणित संपू शकतात। त्या ठिकाणी या लेक्चर या ठिकाणी संपत आहे। भेटू पुढच्या अशाच लेक्चरमध्ये। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।